तर नमस्कार, आमचे मित्र चौधरी साहेब यांचा आम्ही एक व्हिडिओ टाकला होता 2 दिवसा अगोदर पोद्दार शाळेचा. त्या पोद्दार शाळेमधून यांच्या मुलाचं ऍडमिशन काढायचं होतं आणि ऍडमिशन काढायसाठी 5 दिवस मुलगा शाळेत गेला होता, म्हणून यांना 3 महिन्याची फीज मागितली जात होती. नंतर आम्ही रिम्बर्स करून देऊ असं शाळेनं म्हटलं होतं. पण आम्ही तिथं गेल्यानंतर त्यांच्याबरोबर वार्तालाप केल्यानंतर यांची वाली टीसी यांच्या हातात आली आणि बिना पैशांना एकही रुपया त्यांना द्यायची गरज पडली नाही. असंच ITI मध्ये जर कोणत्या मुलांचे नंबर शाळेत लागत आहे आणि तुमचा मुलगा जर दुसऱ्या शाळेमध्ये ऍडमिशन करून आहे आणि तुम्हाला जर ऍडमिशन काढता वेळेस जर कोणते शाळेचे प्राध्यापक किंवा शाळेचे क्लर्क लोक तुम्हाला फीज मागत असेल तर कोणालाही फीज द्यायची गरज नाही, कारण आपण त्या शाळेमधून ऍडमिशन काढणार आहोत. शाळा पहिलेचे लोक सुरू करून देतात, ट्युशन फीजच्या नावावर तुमच्याकडून पैसे मागतात. हे कुठंच रूल नसतं. तुमच्या मुलाचा जर दुसऱ्या शाळेत नंबर लागला आहे, फ्री मध्ये तुम्ही TC त्यांना मागा, हा रूल आहे. या रूलनुसार आम्ही काम केलं आणि यांच्या हातात यांची TC आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभार व्यक्त करतो. धन्यवाद.